अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला. सगळे बकवास होते म्हणून आम्ही निर्णय घेतला की एक कुठलं तरी प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जावं. समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही. संजय राऊत या संबंधात एक शब्द, एक कागद देऊ शकले नाही म्हणून आज ही शिक्षा झाली. आजचा दिवस माझ्यासाठी एक वेगळीच पहाट घेऊन उगवलेला आहे असं मला वाटतं. मला अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सवय नाही आहे, त्यामुळे काही चूक झाली तर माफी असावी. मला अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला. माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे. आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभूंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे, ते पाहून खूप बरं वाटलं. आणि दुसरं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही. आणि तेच उदाहरण मी समाजापुढे दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला. एक आई म्हणून माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या संस्थेवरती, जी मी माझ्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहे, त्या संस्थेवरती जर का कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला सामोरे जाईन, हे निश्चित. मला तर खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला धन्यवाद आहेत माझ्याबरोबर काम करणाऱ्या दिव्या, कनन साप आणि ॲडव्होकेट गुप्ता यांचे, विवेकानंद गुप्ता यांचे आणि सगळ्या समाजाचे, माझ्या मित्रमंडळींचे, की ज्यांच्यामुळे या कठीण काळामध्ये सुद्धा मी धैर्याने उभी राहू शकले, सामना करू शकले. आणि आज मला जो न्याय मिळालेला आहे तो मीडियाने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने माझी पाठराखण केली. त्याबद्दल तुम्हाही सगळ्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. युवक प्रतिष्ठान ही माझी संस्था आहे आणि समाजकार्य हे माझं काम आहे. त्यामुळे हे जे काही पैसे मिळणार आहेत, कितीही पैसे मिळावे, 1 रुपया मिळावा किंवा 100 कोटी मिळावे, सगळे पैसे आमच्या समाजकार्यासाठी जाणार. संजय राऊत यांनी फेब्रुवारी 2022 पासून उद्धव ठाकरे परत मातोश्रीवर गेले. जुलै 2022 पर्यंत किरीट सोमय्यावर, किरीट सोमय्याची पत्नी मेधा सोमय्यावर, लील सोमय्यावर, माझी आई गुणवंती सोमय्या 27 आरोप केले होते. 27. त्यातल्या एकाचीही त्याने अधिकृत तक्रार केली नाही, एक पण डॉक्युमेंट दिलं नाही. सगळे बकवास होते म्हणून आम्ही निर्णय घेतला की एक कुठलं तरी प्रकरण घेऊन आम्ही न्यायालयात जावं. युवक प्रतिष्ठान हे 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी ज्याचं उद्घाटन केलं होतं. केंद्र सरकारचा एका संस्थाने प्रकल्प, त्यात युवक प्रतिष्ठान सारख्या 24 संस्थांना ते शौचालय बांधण्यासंबंधात मार्गदर्शन करायचं असा एक प्रोजेक्ट. एकंदर पेमेंट टेंडर कॉस्ट वॉज ओनली ₹3.61 करोड. संजय राऊतने सांगितलं, युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरीट सोमय्या आणि हा प्रोजेक्ट पाहणारे प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्या यांनी 100 कोटी रुपये लाटले. आणि म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. त्याने सांगितलं CR डेट, हेही उद्धव ठाकरे असताना क्लीन रिपोर्ट असताना हे आरोप केले होते. न्यायालयात संजय राऊत या संबंधात एक शब्द, एक कागद देऊ शकले नाही म्हणून आज ही शिक्षा झाली. संजय राऊत हे आता उत्तर मॅजिस्ट्रेट आरती कुलकर्णी देऊ शकतात. कारण की त्या संजय राऊत आता जे बोलतायत ते तर जे जज आहे आरती कुलकर्णीच्या संबंधात बोलतायत, म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था संबंधित बोलतायत.
त्या आरती कुलकर्णींनी नरेंद्र मोदीचा प्रभावात येऊन किंवा हे विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून न्यायालयाने असा निर्णय दिला आहे, संजय राऊत मध्ये हिंमत असेल त्यांनी उद्या जाऊन सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिस चंद्रचूडच्याकडे अपील फाईल करावी. हिंमत असेल त्यांनी अपील मध्ये हे सगळं लिहावं. म्हणूनच मी सांगितलं, हिंमत असेल ते लेखी स्वरूपात त्यांनी चंद्रचूडला लिहावं. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय अपील मध्ये यातला एक पण शब्द नसेल. गेले 4 वर्ष हेच संजय राऊत नाटक करतात, मीडिया समोर एक बाईट देतात. माझा 27 आरोप केले ना, हेही जे 100 कोटीचं केलं ना, एक कागद नाही दिलं त्यांनी, एक तक्रार नाही केली. न्यायालय थोडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेलाही त्यांनी तक्रार नव्हती केली. म्हणून संजय राऊतची नौटंकी आता ते पोलीस कस्टडीत आहे. मी त्याला चॅलेंज करतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला. तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला, मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला. त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं लिहावं.